माजी नगराध्यक्ष रवींद्र सोनवणे यांची भाजप जिल्हा उपाध्यक्षपदी निवड। भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष रवींद्र सोनवणे यांची निवड झाली आहे। भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव सर यांनी नुकतीच जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली असून त्यामध्ये त्र्यंबकेश्वर येथील माजी नगराध्यक्ष रवींद्र सोनवणे यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। गेल्या 10 वर्षांपासून पक्षात कुठलेही पद नसतानाही अखंडपणे कार्यरत राहून रवींद्र सोनवणे यांनी सातत्याने पक्षवृद्धीसाठी योगदान दिले आहे। याबाबत कृतज्ञता व्यक्त करताना त्यांनी जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव सर यांचे तसेच मार्गदर्शक श्रीकांत गायधणी, पुरुषोत्तम लोहगावकर आणि सुयोग वाडेकर यांचेही विशेष आभार मानले। जिल्ह्यात आणि तालुक्यात भाजपाचे बळकटीकरण करणे, ग्रामीण भाग तसेच शहरातील प्रलंबित प्रश्न शासनापर्यंत पोहोचवणे, आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहणे यावर रवींद्र सोनवणे यांनी विशेष भर दिलाय। तरुणांपासून महिलांपर्यंत समाजातील सर्व घटकांच्या प्रश्नांना आम्ही समस्याऐवजी संधी म्हणून घेऊन त्यावर तोडगा काढू असे आश्वासन त्यांनी दिले। नेहमी समाजकार्यात अग्रेसर असलेले रवींद्र सोनवणे हे लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणारे, जनतेशी जवळीक राखणारे नेते म्हणून ओळखले जातात। त्यांच्या निवडीमुळे जिल्हा कार्यकारिणीला नवे बळ मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। याबाबत अधिक माहिती त्र्यंबकेश्वर माजी नगराध्यक्ष रवींद्र सोनवणे यांनी दिली आहे। गेल्या 8-10 वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये कुठल्याही पदावर नसताना जे काम केलं त्याचंच एक फळ म्हणून जिल्हाध्यक्ष सुनीलजी बच्छाव सर यांनी माझ्या कार्याची दखल घेऊन जे मला पद दिलेलं आहे त्याबद्दल मी जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव यांचे आभार मानतो। तसेच माझे मार्गदर्शक श्रीकांत गायधणी असतील, पुरुषोत्तम लोहगावकर असतील, सुयोगजी वाडेकर असतील यांचेही त्यात मोलाचं सहकार्य आहे। विराजजी मुळे या सर्वांचे देखील मी आभार मानतो। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शासनाचा आता देवेंद्र भाऊ आपले लाडके मुख्यमंत्री यांनी तर बराच आराखडा जो आहे तो केलेलाच आहे। त्याचाच पाठपुरावा करून लवकरात लवकर कुंभमेळ्याचे कामे कसे होतील याचा आता पाठपुरावा करण्यासाठी आम्ही नेहमी त्यामागे आता लागणारच आहोत। आणि ज्या काही आराखड्यामध्ये ज्या गोष्टी राहिलेल्या आहेत त्याचं देखील आम्ही यात करणार आहे। प्रशासनाला याची मदत पण होईल, आम्ही त्या हिशोबाने कामं करणार आहोत। आता या नियुक्तीनंतर बरेचसे प्रवेश आम्ही तरुणांचे घेत आहोत। येत्या काळात बरेचसे भारतीय जनता पार्टीमध्ये तालुक्यातून, जिल्ह्यातनं, शहरातनं मोठे प्रवेश देखील होणार आहे। आणि भारतीय जनता पार्टीकडे तरुणांचा आकर्षण हे खूप आहे, कारण जे आमच्या देशातलं नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कार्य याला सगळं प्रभावी आहे। आणि महाराष्ट्र राज्यात देखील देवेंद्र भाऊ यांचं काम खूपच छान पद्धतीने चालू आहे। आणि त्या हिशोबाने तरुणांचं देखील आकर्षण हे भारतीय जनता पार्टीकडे भरपूर असणार आहेच। जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये पक्षाचं बळकटीकरण करणे असो आणि पक्षाच्या माध्यमातून ग्रामीण भाग असेल, शहर असेल, येत्या कुंभमेळा असेल, यात विकास कामांकडे शासनाचं लक्ष वेधून ते कामं कसे पूर्णत्वाला नेता येईल, तरुणांचे अनेक प्रश्न असतील, महिलांचे असतील, या पदांच्या माध्यमातून असेल, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून असेल, ही समाजसेवेची एक मोठी संधी आहे आणि ती आम्ही पूर्ण करू। रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।